नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. पुढारी आयकन्स या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, उद्योग, तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काही व्यक्तिमत्व अशी असतात जी पारंपरिक चौकट मोडतात आणि स्वतःची एक वेगळी दिशा, वेगळी वाट निर्माण करतात. त्यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे श्री गिरीश चंदने सर. आणि गिरीश चंदने सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आपलं. तर खूप इंटरेस्टिंग चर्चा होणार आहे. मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते. 1998 साली स्थापन झालेल्या ऑटोफिल सिस्टम्स या कंपनीच्या माध्यमातून गिरीश सरांनी उद्योग जगताला एक नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी दिली आहे. ही टेक्नॉलॉजी आहे पाण्याशी संबंधित आणि त्याच्या शुद्धीकरणाशी संबंधित. गेल्या 28 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी अनेक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स विकसित केलेले आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप उमटवलेली आहे. तर 2010 पासून त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष हे वॉटर कंडिशनिंग या क्षेत्रावर केंद्रित केलेलं आहे. पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणाऱ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे शेतकरी, उद्योग आणि सर्वसामान्य जनतेला खूप मोठा फायदा होतोय. तसंच भारत सरकारकडून त्यांना त्यांच्या या उत्पादनांसाठी, या संशोधनासाठी पेटंट देखील प्राप्त झालंय. तर वॉटर कंडिशनिंगमध्ये असं पेटंट मिळवणारी ही एकमेव कंपनी आहे. तसंच खारघर, नवी मुंबई इथं त्यांनी अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा उभारलेलं आहे. आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या लीडिंग कॅपॅसिटीमध्ये एक खंबीर टीम सध्या 30 पेक्षाही जास्त डीलर्सचं जाळं तयार झालेलं आहे. संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर हे जाळं कार्यरत आहे. आणि गिरीशजी हे केवळ यशस्वी उद्योजक नाही आहेत, तर जमिनीशी जोडले गेलेले संशोधक सुद्धा आहेत. शेतीसाठी केवळ मुबलक प्रमाणात आणि चांगलं आणि हे पाणी जे ते कसं देता येईल आपल्याला, आणि जमिनीची गुणवत्ता सुद्धा या पाण्याच्या बरोबरच कशी टिकवता येईल यासाठी सुद्धा ते सखोल अभ्यास करतात आणि संशोधन करतात. तसंच याच संशोधनाच्या आधारे दीर्घकाळ टिकणारी वॉटर कंडिशनिंग सिस्टम गिरीश सरांनी तयार केलेली आहे. गिरीशजींचं हेच संशोधन आणि हेच तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांना सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरतंय. आणि म्हणूनच आजच्या पुढारी आयकॉन्स या शोमध्ये आपण बोरवेलचं पाणी वाढवणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान ऑटोफिल वॉटर कंडिशनर या विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात याच ऑटोफिल कंडिशनरविषयी, वॉटर कंडिशनरविषयी. गिरीश सर, पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर, खरं तर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. खरं तर शेतकरी जिथे जिथे शेती आहे किंवा जिथे जिथे त्याची जमीन आणि त्या प्रदेशाचं जसं जसं पाणी आहे ते वापरतो आणि त्याच्यातनं जे काही पिकतं ते पिकवतो आणि आपला उदरनिर्वाह करतो. पण काळाच्या ओघात हे लक्षात येत नाही की या पाण्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता त्याच्यावर परिणाम करू शकतो, परिणाम होतो. तर याचीच ह्या संकल्पनेला किंवा याच्यावरच एक छान उपाय तुमच्याकडे आहे आणि वॉटर कंडिशनिंग असं त्याचं नाव आहे. तर वॉटर कंडिशनिंग विषयी सांगा, ही संकल्पना आणखी जरा विस्ताराने सांगा. 1998ला आमची कंपनी तयार झाली. त्यानंतर 2010ला आम्ही मॅग्नेटिक फ्युएल्सवर नावाचं एक प्रोडक्ट बनवलं. तर ते प्रोडक्ट बनवताना त्याचं काही मार्केटिंग जमलं नाही. मग त्या प्रोडक्टमध्ये करायचं काय असं झालं. आणि मग त्यावेळी इंटरनेटवरती शोध सुरू झाला. त्या शोधामधनं एक नाव आलं मॅग्नेटिक वॉटर. मॅग्नेटिक वॉटर फॉर हेल्थ, मॅग्नेटिक वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. मग मॅग्नेटिक वॉटर फॉर ॲग्रिकल्चर हे शोधताना असं लक्षात आलं की एक प्रकारची अलिबाबाची गुहा उघडली गेली. आणि मग लक्षात आलं की ह्याचा काहीतरी फार मोठा चांगला इम्पॅक्ट आहे. मग 2010 ते 2011पर्यंत संशोधन झालं. 2011 नंतर आमची संजूदादा मानेंची भेट झाली की जे ऊस संजीवनी ग्रुपचे संस्थापक आहेत. मग त्यांनी सांगितलं की ह्याला खूप चांगला स्कोप आहे, फक्त तुम्ही कन्सिस्टंटली याच्यामध्ये काम करा. आणि हे 2-3 वर्षाचं काम नाही, हे एका पिढीचं काम आहे. म्हणजे हे तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे. आणि त्याच्यातनं जन्म झाला वॉटर कंडिशनरचा. आणि आपल्या कंपनीचं नाव ऑटोफिल सिस्टम असल्यामुळे त्याचं आता नाव झालं ऑटोफिल वॉटर कंडिशनर. असा तो त्यातला प्रवास आहे त्याच्यामध्ये. आणि याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर शेतीमध्ये आपल्याला लाखो लिटर पाणी लागतं. म्हणजे जर तुम्ही एक ॲव्हरेज शेतकरी महाराष्ट्रामधला बघितला, मग तो कुठल्याही भागातला असेल, तर तुम्हाला साधारणपणे तुम्हाला 5 HP पंपाला एका तासाला 50,000 लिटर आणि 8 तास तुमच्याकडे लाईट असते, सोलारमध्ये 9 तास असते, तर तुम्हाला 4-4.5 लाख लिटर पाणी लागतं. मग 4-4.5 लाख लिटर पाण्याची ट्रीटमेंट कशी करणार? मग त्याच्यासाठी कुठलीही सिस्टीम नाही आहे. RO प्युरिफायर आहे,
पण आरो प्युरिफायर तुम्हाला फक्त पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी पडू शकतो. दुसरा एक सॉफ्टनरचा प्लांट येतो, तो सॉफ्टनरचा प्लांट आपण घरगुती याच्यामध्ये वापरतो, पण त्याच्यानंतर होतं असं की त्याच्यामध्ये मिठाचं पाणी तयार होतं, ते शेतीला देता येत नाही. मग शेतीला म्हणून आमचे संजीवदादा माने नेहमी म्हणतात की आम्ही शेणखताला पर्याय शोधला आणि शेणखताला पर्याय सापडल्यानंतर आम्ही बघितलं आणि आमच्या लक्षात आलं की शेणखताला पर्याय आहे आणि तो म्हणजे शेणखत. तसं वॉटर कंडिशनरला पर्याय वॉटर कंडिशनर आहे. अच्छा अच्छा. अशी याची बेसिक माहिती आहे. अच्छा, म्हणजे प्रचलित ज्या पद्धती आहेत त्याच्यापेक्षा ही पद्धत वेगळी कशी काय? त्या प्रचलित पद्धतीमध्ये पहिली पद्धत येते आरो फिल्टर, जी चांगलीच आहे, प्रश्न नाही, पण ती पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी आहे. दुसरा सॉफ्टनर येतो, रेझिन सॉफ्टनर, त्याच्यामध्ये तुमच्या पाण्याचं रूपांतर हलक्या पाण्यामध्ये होतं, पण तुम्हाला खूप मेंटेनन्स येतो आणि ते घरगुती वापरासाठी आहे. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये सँड फिल्टर, डिश फिल्टर, त्याच्यानंतर मेश फिल्टर, हे सगळे फिल्टर येतात. पण त्या फिल्टरमध्ये प्रॉब्लेम असा असतो की ते फक्त डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींसाठी आहेत. म्हणजे तुम्ही जर का त्यामध्ये माती आहे, काळी कचरा आहे, शैवाळ आहे, शैवाळचे धागे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो, पण तुम्हाला कुठल्याही विरघळलेल्या क्षारांसाठी उपयोग नाहीये. आणि इथेच याचं वेगळेपण आहे की ही जी काही पद्धत आहे ही फक्त आणि फक्त विरघळलेल्या क्षारांसाठी आहे. आणि ही पहिली पद्धत अशी आहे की त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक माझ्याकडे छोटंसं युनिट आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे आरपार दिसतं. तर हे आरपार का दिसतं? कारण ही पहिली टेक्निक, पहिलं वॉटर कंडिशनर ॲज अ टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या पाण्याचा भौतिक संपर्क होतच नाही त्याच्यामध्ये. आता ह्याच्यासाठी एक सोपं उदाहरण सांगेन की आपण मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झा गरम करतो, पण मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झा गरम करताना आमचा सगळ्यांना प्रश्न असा आहे की मायक्रोवेव्हमध्ये कुठलीही जाळ नाही, गॅस नाही, मग पिझ्झा गरम करतो कोण? तर त्याच्यामध्ये मायक्रोवेव्हज असतात ज्या पिझ्झाला गरम करतात. तसं ह्या आमच्या छोट्या युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्स तयार होतात, त्याला सप्लाय द्यायला लागतो आणि त्याच्यामुळे तुमच्या इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्समुळे आतमधले पाण्यातले जे कॅल्शियम मॅग्नेशियम क्षार असतात ते क्षार निष्क्रिय होतो. आपण क्षार काढत नाही, आपण क्षाराचा चिकटण्याचा गुणधर्म काढतो. म्हणून एक आम्ही गमतीशीर उदाहरण सांगतो की मित्रांनो, आपल्याला बंदूक नाही काढायची, आपल्याला बंदुकीची गोळी काढायची. बंदूकची गोळी, बंदूक जर काढली, बंदूक काढणं खूप कठीण आहे कारण ती 6 किलोची आहे, पण गोळी 5 ग्रॅमची आहे. मग आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम क्षाराचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करायचा आहे. आणि कॅल्शियम मॅग्नेशियम क्षारच का? तर त्याचं एक उदाहरण द्यायचं राहून जाईल की समुद्राच्या पाण्याचा TDS 35,000 आहे. गिरगाव चौपाटीमध्ये, गणपतीपुळे, जुहू चौपाटी, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कधीही ती जमीन पांढरी पडलेली दिसणार नाही. तसं का होतं? याचं कारण त्याच्यामध्ये सोडियम आहे. सोडियम पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिला नाही आणि तो कॅल्शियम मॅग्नेशियमला दिलाय. आता माझं एक म्हणणं असं की कॅल्शियम मॅग्नेशियमला जर चिकटण्याचा गुणधर्म नसता तर आपला हा टॉक शो झालाच नसता, कारण त्याचा प्रॉब्लेमच नव्हता. असं हे अतिशय जगावेगळं तंत्रज्ञान आहे आणि ते गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही इतकं पूर्णपणे सिद्ध केलंय की आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही या तंत्रज्ञानाचा विचार करा, ते शेतीसाठी अक्षरशः वरदान आहे. अच्छा गिरीश सर, एक तुम्ही हे जे पहिलं प्रोडक्ट दाखवलं हे घरगुती वापरासाठी जास्त उपयोगी आहे. म्हणजे आश्चर्य, म्हणजे नवल याचं मला हे वाटतं की हे प्रोडक्ट तर एवढंच आहे, पण त्याचं काम खूप मोठं आहे. एकदम सोपं आहे. हे जे प्रोडक्ट आहे ना, हे जगामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी कंपनीने बनवलं आहे आणि ह्या प्रोडक्टचं आमचं म्हणणं असं आहे की आता कोणी असं म्हणू शकत नाही की मला तुमचं तंत्रज्ञान ट्राय करायचं होतं पण मला ते परवडत नाही. हे फक्त आता ऑन एअर मी तुम्हाला किंमत सांगतो, हे फक्त 1600 रुपयाला येतो, सगळा सेट येतो. आणि याचं कारण असं आहे की हे 1600 रुपयाला हे देण्याचं कारण असं आहे की यांनी सगळे आरो फिल्टर हे पूर्ण मेंटेनन्स फ्री होतात. एकच उदाहरण सांगतो, एक सुहास मोहन काळे म्हणून एक आमचे शेतकरी आहेत, ते हे गेल्या 42 महिन्यापासून वापरत आहेत आणि हे वापरल्यानंतर त्यांच्या घरामध्ये आरो टेक्निशियनचं येणं बंद झालेलं आहे. त्याला कुठल्या आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी 1 लाख लिटर पाणी हे आरो फिल्टरमधनं जे वेस्ट जातं तर ते पाणी एक्स्ट्रा वेस्ट जाणारं पाणी आहे. 1 लिटरला 1.5 लिटर वेस्ट जातं, ते नॉर्मल आहे. पण एक्स्ट्रा वेस्ट जाणारं पाणी आहे ना, ते त्यांचं वाचलंय. आणि त्यांची आणखी दुसरी चांगली 3000 PPM, म्हणजे आता आपण ज्या स्टुडिओमध्ये बसलोय त्याच्यापेक्षा 60 पटीने जास्त हार्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये पण आरो फिल्टर त्यांचा मेंटेनन्स फ्री आहे. आणि असं युनिट बनवणारी आपली कंपनी, आता हे कशासाठी बनवलं तर याचं कारण असं आहे की ऑटोफिल पहिल्यांदा हा विचार करते की पहिलं तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे. गिरीश चंदाने त्याची कंपनी नंतर मोठी होईल, पण हे तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे. आणि हे तंत्रज्ञान मोठं करण्यासाठी भगीरथ प्रयत्न जे करायचे आहेत त्याच्यामधला पहिला भाग म्हणजे आरोसाठी वॉटर कंडिशनर. आरो फिल्टर सगळीकडे आहेत, पण म्हणजे भारतामध्ये 1 लाख लोक आरो फिल्टर बनवतात, करोडो लोक वापरतात, पण असं प्रोडक्ट बनवणारं कोणी नाही आहे. आणि ते आम्ही गेल्या 6 वर्षापासून ते विडा उचललाय. त्याच्याप्रमाणे हे दुसरं एक प्रोडक्ट आहे आमचं, ते
ऑटोफिल वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर आहे. याच्यामुळे लोक वॉशिंग मशीन वापरायला लागलेत आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे खूप चांगले निघतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर शेतीचा विचार केला तर अर्थात पाणी जास्त प्रमाणात लागणार आहे, तर मग त्यासाठी आपण तो TDS कमी करण्यासाठी आपण काय करतो? शेतीमध्ये का वापरता येत नाही त्याचं कारण शेतीमध्ये तुम्हाला बल्क वॉटर पाहिजे. म्हणजे 1 एकर शेतीला पाणी द्यायचं असेल उसाला किंवा कुठल्याही याला त्याच्यामध्ये, तर तुम्हाला कमीत कमी एका तासाला 50,000 लिटर पाणी लागतं आणि 8 तास लाईट असते आणि तुमच्याकडे तेवढी शेती असेल तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी तुम्हाला 4 लाख लिटर पाणी पाहिजे. मग एवढ्या मोठ्या पाण्याच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही कुठली पद्धत वापरणार त्याच्यामध्ये? म्हणजे जर का आरो वापरायचं म्हटलं तर 4 लाख लिटर पाण्याला 12 लाख लिटर पाणी वेस्ट जाईल आणि त्याचा मेंटेनन्स येईल. बरं एवढं करून तुम्ही असं काय पिकवणार की तुम्हाला त्याच्यामधनं पैसे म्हणजे इकॉनॉमिकल झालं पाहिजे. म्हणून शेणखताला जसा पर्याय शेणखत तसा वॉटर कंडिशनरला पर्याय वॉटर कंडिशनर आणि शेतीमध्ये एकमेव ट्रीटमेंट आहे वॉटर कंडिशनर. वॉटर कंडिशनिंग हे तंत्रज्ञान इतर तंत्रज्ञानांपेक्षा वेगळं कसं काय ठरत आहे? ह्याचा वेगळेपणा असा आहे की याच्यामध्ये ना पहिला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर होत नाही. अच्छा. म्हणजे आता तुम्ही साधं उदाहरण बघा की साधारणपणे 20-22 वर्षापूर्वी आपण नळाला फरक गुंडाळायचो आणि आपलं पाणी माती वगैरे क्लिअर होऊन यायचं. आता असं काहीतरी झालंय की पाण्याची ट्रीटमेंट होते पण पाणी त्याच्यामधनं कुठेही हे होत नाही. म्हणजे परत मला दाखवायचं म्हटलं तर हे बघा याच्यामध्ये हा पोकळ पाईप आहे पूर्णपणे. तर या पाईपच्या वरती इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज काम करतात आणि हे वेगळं अशासाठी आहे की हे पहिलं तंत्रज्ञान आहे की ज्याला देखभाल खर्च नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही. पहिलं तंत्रज्ञान आहे की जे शेतामध्ये पांढरी मुळी वाढवतं. पहिलं तंत्रज्ञान आहे जे माती हलकी करतं, मऊ करतं आणि त्याचा pH आणि TDS त्याचा कमी होतो त्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, हे देखभाल खर्च नाही आहे. म्हणजे याला तुम्ही देखभाल करायचं म्हटलं तरी याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट 0 आहे. त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते रिप्लेस करता येतं, रिपेअर करता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं सगळ्यांच्यासाठी सांगतो की 100% भारतीय आहे. याच्यातला कुठलाही पार्ट हा बाहेरच्या देशात नाही येत नाही. 100% आपण तंत्रज्ञान पूर्णपणे मेक इन इंडिया आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं आता कोकणाचा एक भाग वगळता, कोकणात तर समुद्रकिनारे आहेत मात्र तरी आपण ती निसर्गाची किमया म्हणूया की तिथे पाणी क्षारयुक्त तसं नाही आहे. पण इतर जर महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या भारतातल्या इतर ठिकाणांचा वापर केला किंवा इतर ठिकाणांचा विचार केला तर तिकडे जी शेती आहे किंवा तिथे जे शेतीसाठी पाणी वापरलं जातं ते काहीसं जड आहे, त्यात क्षारांचं प्रमाण जास्त आहे आणि असं पाणी आपण वापरतो आणि वरून आपल्याकडे खतांचा मारा हे करतो. तर मग त्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचा तयार किंवा एक कधी कधी असंही दिसतं की शेतामध्ये असा पांढरा थर सुद्धा मिठासारखा जमा झालेला आहे. तर ही समस्या सगळीकडे आहे. तर मग यावर हे कसं काय प्रभावी ठरू शकतं? हे प्रभावी याच्यासाठी आहे की पहिले प्रश्न असा आहे की पाण्यातले क्षार हा आपला प्रश्न कधी नव्हता, कधी नाही आणि कधी नसणार. आपला प्रश्न त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे. म्हणून मगाचं उदाहरण सांगितलं ना की शेती तुमचं समुद्राचं जे पाणी आहे त्याचा TDS 35,000 आहे. पण 35,000 TDS असून पण तुमच्या समुद्रकिनारा पांढरा पडत नाही आणि त्याच वेळेला तुम्ही सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 400-500 ppmचं पाणी, 1000 ppmचं पाणी असेल. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन, TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉल्ट्स. तर याच्यामध्ये तुमचं जमीन पांढरी पडते. तर असं का होतं तर त्या पाण्यामधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत त्या कॅल्शियम मॅग्नेशियमला निसर्गाने चिकटण्याचा गुणधर्म दिला आहे. तो चिकटण्याच्या गुणधर्मामुळे हा प्रॉब्लेम तयार झाला आणि तो काढण्यासाठी क्षार काढणं शक्य नाही. मग आपण काय करू शकतो, आपण त्याचा चिकटण्याचा गुणधर्म काढू शकतो आणि हे तंत्रज्ञान चिकटण्याचा गुणधर्म काढते आणि त्याच वेळेला एक अतिशय दुसरा चांगली गोष्ट तयार होते ती म्हणजे पाण्याची द्रावण क्षमता वाढते आणि द्रावण क्षमता वाढल्यामुळे तुमचे जुने क्षार आहेत ते निघून जातात. जमीन थोडीफार प्रमाणामध्ये पांढरी नंतर पण दिसते पण जमिनीचे जे रिपोर्ट काढले त्याचा TDS आणि EC काढला तर तो कमी झालेला असतो. म्हणजे पोत त्याचा व्यवस्थित असतो, सुधारतो त्याच्यामध्ये. आणि जर आम्हाला विचारलं की तुम्ही शेतीमध्ये वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान वापरण्याची 2 मुख्य कारणं सांगा तर ती 2 मुख्य कारणं म्हणजे पहिलं तंत्रज्ञान जे पांढरी मुळी कमीत कमी दुप्पट करतं आणि दुसरं म्हणजे जमिनीचा जो क्षारयुक्तपणा, शार्पटपणा आहे तो हळूहळू कमी होतो. आता आमच्याकडे उदाहरण आहे की शार्पट जमीन आम्ही 100% रिकवर केलेली आहे. वॉटर कंडिशनिंग म्हणजे पाण्याचा पोत किंवा पाणी आपण जे वापरणार आहोत शेतीला ते चांगलं अधिक करण्यासाठी आपण हे प्रोडक्ट्स वापरू शकतो ऑटोफिल वॉटर कंडिशनिंगचे. पण बोरवेलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बोरवेलची पाण्याची क्षमता किंवा पाणी उपसण्याची क्षमताही वाढवण्यासाठी काय करायचं की त्याची बोरवेलची वॉटर लेवल मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो. याच्यामध्ये इथे एक प्रोडक्ट आहे, आता आपण ते बघूया. हे प्रोडक्ट मी माझ्याबरोबर आणलेलं आहे त्याच्यामध्ये. वा.
हा विषय फार महत्त्वाचा याचा विषय आहे. हे बघा, हे प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये हा ट्रीटमेंट चेंबर आहे, हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, हा SMPS आहे, ते त्याचा इंडिकेटर आहे. तर याच्यामध्ये काय होतं तर आपल्या बोरवेलमध्ये जे बोरवेलच्या आउटपुटला आपण हे प्रॉडक्ट लावतो आणि त्यातनं 400 लिटर पाणी हे रिटर्न आपण बोरवेलमध्ये सोडतो आणि हे सोडल्यानंतर ह्या पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी तयार होतात आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे काय होतं की पाण्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी, त्याची द्रावण क्षमता वाढते आणि आपल्या बोरवेलमध्ये जे झरे चोक झालेले आहेत तर ते पूर्णपणे मोकळे होतात. आत्ता प्रचलित पद्धतीमध्ये बोरवेलमध्ये केमिकल टाकणं, ॲसिड टाकणं, पावडर टाकणं, बोरवेलला ब्लास्टिंग करणं, त्याच्यानंतर त्याला चरे मारणं, हे सगळे प्रकार चालू आहेत. पण त्याच्यातलं हे नॉन केमिकल व्हर्जन आहे की तुम्ही जर का हे लावलं त्याच्यामध्ये, आणि याच्या फक्त 2 सक्सेस स्टोरी मी सांगतो. कालची कोकणातली आलेली आहे, त्यामुळे परवापर्यंत मी कोकणामध्ये हे सक्सेस होईल की नाही आम्ही सांगतो होतो, पण काल ते सक्सेस झालेलं आहे त्यामध्ये. आणि एकच सक्सेस स्टोरी सांगायची म्हटली तर देवदत्त देशपांडे नावाचे एक नांदेडला आमचे शेतकरी कस्टमर आहेत. त्या कस्टमरनी मागच्या वर्षी साधारणपणे 3.5 महिने 40,000 रुपयाचं पाणी टँकरद्वारे विकत आणलं होतं आणि यावर्षी त्यांना हे लावल्यानंतर त्यांना 1 लिटरही पाणी अजूनपर्यंत विकत घ्यावं लागणार नाही आहे आणि ते त्यांच्या बोरवेलमध्ये ते पाणी येतं. तर हे कसं काम करतं तर आपला प्रश्न असा आहे की बोरवेलच्या आतमध्ये ज्या काही म्हणजे जसं रक्तवाहिन्या असतात तशा पाण्याच्या वाहिन्या असतात, त्या सगळ्या चोक होतात आणि त्या क्षारांमुळे चोक झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये त्या मोकळं करण्याचं काम हे पाणी करतं. त्याच्यामध्ये आता लोक ॲसिड वापरतात, म्हणजे काय करतात तर ते पाण्यामध्ये ॲसिड मिक्स करून त्यांना मोकळं करतात. पण आपण विदाऊट ॲसिड आपण ह्या पाण्याला असं भाग पडलं आहे की तुम्ही पाणी स्वतः ॲसिडसारखं काम करायला हे मोकळं म्हणजे भाग पडतं आणि त्याच्यामुळे आपलं बोरवेलचं पाणी वाढवण्याचं उत्पादन हे 100% सक्सेस झालेलं आहे. उलट आम्ही असं म्हणतोय की वॉटर कंडिशनरला मोठं करण्यासाठी आम्ही जो विचार करत होतो की RO वॉटर कंडिशनर मोठं होईल, पण आता हे बोरवेल वॉटर कंडिशनर या तंत्रज्ञानाला खूप मोठं करणार आहे. त्याच्यामध्ये आत्ता पण आमच्याकडे जवळजवळ 200-250 पीसची ऑर्डर पेंडिंग आहेत. इतकं या सीझनला ह्याचं महत्त्व झालेलं आहे. आमच्या कंपनीच्या बाबतीमध्ये ऑटोफिल वॉटर कंडिशनरमध्ये वेगळं म्हटलं तर ऑटोफिल वॉटर कंडिशनर मोठी व्हावी असा विचार करण्यासाठी एक प्रॉडक्ट बनवणारी ही पहिली कंपनी आहे. आज आमच्याकडे साधारणपणे 10 प्रॉडक्ट असे आहेत की जे 4,200 रुपयाच्या किमतीच्या खाली आहेत आणि ते फक्त आणि फक्त आम्ही वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान मोठं व्हावं याच्यासाठी बनवलं आहे की लोकांना ह्याची वॉटर कंडिशनर नावाचे 2 शब्द कळले पाहिजेत. त्याच्यामध्ये जगामध्ये 35 वर्ष आहे पण ते मोठं होऊ शकलं नाही आणि आमचं म्हणणं आहे की जर का हे तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे तर वॉटर कंडिशनर नावाचे 2 शब्द लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याची चांगली सुरुवात आहे. म्हणजे आमची पॉलिसी जी झाली आहे त्याच्यामध्ये ती चांगल्यापैकी चालू आहे. अच्छा सर, वॉटर कंडिशनिंग ही पद्धत आणखी या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी काय आणखी प्रयत्न करणं गरजेचं आहे? प्रयत्न हे गरजेचं आहे की तुम्ही घरापासून सुरुवात करू शकता. तुम्ही साधा सगळ्यांकडे जर मुंबई मेट्रो वगैरे अशा काही शहरे सोडली, पुणे वगैरे सोडलं तर प्रत्येक घरामध्ये RO फिल्टर असतो. नसेल तर लोक जार घेतात, पण जार घेण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःचा RO फिल्टर जर का घेतलात आणि त्याला जर का सिंपल साधं 1,600 रुपयाचा प्रॉडक्ट वापरण्याचा विचार केलात तर तुमचा RO फिल्टर हा मेंटेनन्स फ्री होऊ शकतो आणि त्यातनं तुम्हाला एक विश्वास बसेल की खरोखर हे तंत्रज्ञान खरं आहे. त्याच्यामध्ये जो कोणी RO वॉटर कंडिशनर वापरेल त्याच्या घरामध्ये 2 टँकर पाणी म्हणजे 20,000 लिटर पाण्याचं वेस्टेज कमी होतं आणि या सगळ्यातनं तुम्हाला असा अनुभव येतो की ही टेक्नॉलॉजी खरोखर एक सत्य गोष्ट आहे आणि मग त्याच्यातनं बाकीचा प्रसार होईल. आणि हे आमचं गेल्या 10 वर्षामध्ये हा अनुभव आम्हाला येतोय की लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत. म्हणजे सोपं सांगायचं तर फक्त 4 वर्षामध्ये 3,000 फॉलोअरचे आज आमचे 70,000 फॉलोअर फेसबुकमध्ये झालेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला तो अनुभव खूप चांगला मिळतोय की लोक त्याच्याकडे विश्वास ठेवायला लागलेत. किंवा रादर असं मी म्हणेन की मी जो विचार केला आहे की वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे, गिरीश चंदने नंतर मोठं होईल, तर ते लोकांना पटतंय आणि त्याचा विचार चालू आहे पूर्णपणे. सर, आता हे जो तुम्ही उल्लेख केलात की हल्ली एक मुंबई सोडली तर बाकी मुंबई सोडल्यानंतर पुढे सगळा भाग आणि सगळा ग्रामीण भाग इथे RO फिल्टर किंवा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे जार वापरणं किंवा सरळ जार आणणं ते सोपं असतं, त्यामुळे तो वापरला जातो. बरोबर. तर यावर उपाय आपल्याला काय करता येईल? उपाय एवढंच करता येईल की पूर्ण घरासाठी वॉटर कंडिशनर वापरता येतं. मग पूर्ण घरासाठी वापरलं तर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. तुमचा RO फिल्टर मेंटेनन्स फ्री होतं, वॉशिंग मशीन मेंटेनन्स फ्री होतं. त्याच्यानंतर तुमच्या बोरवेलमध्ये जर तुमची स्वतःची बोरवेल असेल तर त्याला वेगळं युनिट न लावता त्याच टाकीमधलं पाणी जर तुम्ही 200 लिटर खाली सोडलं रिचार्ज करून तुमच्या बोरवेलचा मेंटेनन्स पूर्ण शून्य होतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे वापरता येतं त्या याच्यामध्ये. मात्र जे शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी सांगेन की शेतीचं आत्ता 20% शेतकरी व भारतातले आणि महाराष्ट्रातले पण
हे पूर्णपणे जमिनी शारपट झालेल्या आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा या याच्यामध्ये आता एक साखर कारखान्याचं मी नाव सांगत नाही, पण त्यांनी एक पॅटर्न राबवला आहे की आम्ही तुमच्या शारपट जमिनी पूर्णपणे मुक्त करून देतो. मग ते पाईपलाईन टाकतायत. आता ते का शक्य झालं? कारण त्यांना पाईपलाईन टाकण्यासाठी जागा आहे आणि त्यांना नदीपर्यंत नेण्याची आहे. ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी काढण्याची कुठलीही शक्यता नाही, मग त्या लोकांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी ऑटोफिल म्हणजे वॉटर कंडिशनर हा शारपट जमिनींसाठी अक्षरशः एक जादूचा चिराग असं म्हणता येईल, इथपर्यंत ते झालंय आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. जी तरुण मुलं आहेत किंवा ज्यांना या टेक्नॉलॉजीची आवड आहे, ज्यांना यात रस आहे, त्यांना अप्रोच व्हायचं असतं तुम्हाला, तर तुम्ही काय अपील कराल? मी हेच सांगेन की याच्यामधनं खूप मोठा रोजगार तयार होणार आहे. कारण पाण्याचं जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जार घेणं, आरो प्लांट टाकणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अँटीस्किलंट केमिकल वापरणं, हे सगळे प्रकार चालू आहेत. तर त्याच्यामध्ये जर ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी हे जर पुढे आले आणि त्याच्यावरती हा विचार करायला सुरुवात केला, तर आम्ही त्यांना एक तंत्रज्ञान आत्ता ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की साधारणपणे जर एका घरामध्ये वर्षाला 6,000 रुपये हे जार घेण्यासाठी किंवा आरोच्या फिल्टरच्या मेंटेनन्ससाठी केले जातात. त्याच्याऐवजी आता एक नवीन प्लॅन सुरू झालेला आहे आणि लोकांनी तो केलाय. काही कंपन्या त्याच्यामध्ये आल्यात. ते काय करतात की ते तुमच्याकडनं थोडीशी डिपॉझिट कॉस्ट घेतात आणि वर्षाला साधारणपणे 3,000 ते 3,500 रुपये तुमच्याकडनं रेंट घेतात, भाडं घेतात त्याच्यामध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की आता तुमची सगळी जबाबदारी आहे हे आमच्याकडे आहे आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही हे आमचं 1,600 रुपयाचं किंवा ज्या किंमत ठरेल ते प्रोडक्ट वापरलं तर तुमचा मेंटेनन्स हा पूर्णपणे शून्य होतो. आणि आमच्याकडे अशी कमीत कमी आता 100 उदाहरणं आहेत की ते लोक गेल्या 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत त्यांच्याकडे टेक्निशियनची व्हिजिट येत नाही, त्याला गरज पडत नाही. त्यामुळे हा तरुणींना माझा एक संदेश आहे की तुम्ही या पद्धतीने या फील्डमध्ये येऊन तुम्ही या रिसेल मार्केट म्हणजे ह्या मार्केटमध्ये तुम्ही एक नवीन पायंडा टाकू शकता की त्याच्यामध्ये. आणि त्यातला परमार्थ असा आहे की तुमचं पाणी घरामध्ये जे वेस्ट जातं ते पण तुमचं वाचणार आहे, तुमच्या बोरवेलचं पाणी वाढणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण पाहिलं की अत्यंत सुंदर पद्धतीनं वॉटर कंडिशनिंग ही संकल्पना काय आहे आणि हे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर किंवा हे तंत्रज्ञान जे सरांनी विकसित केलं, गिरीश सरांनी, ते वापरल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही शेतीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त पाणी आणि तसंच पिण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त पाणी कशा प्रकारे मिळवू शकता, तेही कमीत कमी खर्चामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं. या संदर्भात आपण विस्तृत माहिती सरांकडनं जाणून घेतली. सर, तुम्ही इथे आलात आणि वॉटर कंडिशनिंग बद्दल खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मला मनापासून पुढारी न्यूजनी या अशा विषयावरती कव्हर केल्याबद्दल आमचं मनापासून आभार. कारण हा पाणी आणि पाण्याबद्दलची आत्मीयता ह्याच्याबद्दल आमचा सहभाग नोंदवल्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल मला अशी संधी दिल्याबद्दल पुढारी न्यूजचे मनापासून आभार. धन्यवाद. तर आपण पाहिलं की पाणी जर तुम्हाला चांगलं मिळवायचं असेल शेतीसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा, तर वॉटर कंडिशनिंग, ऑटोफिल वॉटर कंडिशनिंग हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो. तुम्हाला जर गिरीश सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, ते नोंद करून घ्या आणि त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. सर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. यानंतर या कार्यक्रमात इथेच थांबतो. नमस्कार.